मसाज हे स्पाइन एक्सपर्ट्स रिकमेंड करत नाही युजली, कारण आतला जो आजार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला जो त्रास होतोय तो जसा आहे तसाच राहतो. पण आत काही मोठा आजार असेल ज्यामध्ये मनका ढिला असेल किंवा काही लपलेला आजार असेल, जसं काही TB आहे किंवा अजून काही दुसरं काही कारण आहे, आणि ज्याच्यामध्ये आपण बाहेरून मसाज दिला तर हे जे वीक झालेलं स्पाइन आहे ते फर्दर इंजरी होऊ शकतं. त्याबरोबर स्पाइन जे नर्व्स आणि स्पायनल कॉर्डला जे प्रोटेक्ट करतं, ज्याच्यामुळे हातापायाचे ज्या मुवमेंट आहे, स्पर्श आहे, ह्या पण गोष्टी इंजरी होऊन आपल्याला बधीरपणा येऊ शकतो, पॅरालिसिसही होऊ शकतं. ठीक आहे, तर ह्या मसाज टेक्निक्स आहे ह्या आपण अवॉइड करायला पाहिजे. मसाज केल्यानंतर ज्या रुटीन नेक पेन, बॅक पेन आहे त्यामध्ये आपल्याला डेफिनेटली आराम वाटतो, पण हा आराम स्पाझम टेम्पररी कमी झाल्यामुळे होतो. कारण मसल टाईट आहे, ज्याला आपण स्ट्रेच करत आहे मसाजने, जेणेकरून तो टाईटनेस टेम्पररी कमी होतो, पण तो काही वेळानंतर परत येऊ शकतो. तर हे मुळापासून ते आजाराला बरं करत नाही. आपल्याला टेम्पररी बरं वाटल्यानंतर सुद्धा हे रिकमेंडेड नाही आहे.